बरेच वेगवेगळ्या संहिता आहेत, की ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ नाडी कशी पाहायची याच्याबद्दल वर्णन. जसं रावण नाडी संहिता आहे किंवा तुमचं कणाद नाडी म्हणून एक ग्रंथ आहे किंवा 3-4 असे वेगवेगळे मला तर माझ्या घरी 3-4 जणांचे असे ओरिजिनल ग्रंथ आहेत. तर त्याच्यात त्यांनी संस्कृतमध्ये आहे ते नो डाउट. पण ते इंटरप्रिट तुम्ही करून तुम्हाला ते जाणवू शकतं, की बाबा असं असेल तर अमुक आहे, तसं असेल तर तमुक आहे. अशा पद्धतीत त्याचं वर्णन तुम्हाला असतं आणि अजून त्याच्या पलीकडे आता असं झालेलं आहे गेल्या काही वर्षात एक कलीग आहे. त्याचं नाव मी आता विसरलो, पण ही इज अ आय-आय-टी-एन. ओके. आणि त्यांनी हे जे इंटरप्रिटेशन आपण सब्जेक्टिव्हली करतो हात ठेवून, तर त्यांनी तिथे सेन्सर्स लावले आणि सेन्सर लावून त्याचं इंटरप्रिटेशन ग्राफिकल इंटरप्रिटेशन कागदावरती घ्यायला सुरुवात केली. आणि त्याचं म्हणणं असं, की त्यांनी अनेक हजारो लोकांचं केलं आणि त्याच्यावरती काम चालू आहे. माझ्याकडे आला होता तो आणि काम छान आहे. ते यंत्र उपलब्ध आहे. लोकं बरेच वापरतातही वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये वगैरे त्याला चांगला हे आहे काय म्हणतात त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. पण मी त्याला एक प्रश्न विचारला, की "अरे बाबा जसं ई-सी-जी आहे, ई-सी-जीवरती तुम्ही ग्राफ काढल्यानंतर तुम्हाला तो वाचल्यानंतर कळतं, की बाबा हार्ट ब्लॉक आहे का काय आहे, एल-व्ही-एच आहे, काय एक्झॅक्टली तुम्हाला कळू शकतं किंवा एस-टी-टी चेंजेस आहेत तर अमुक-अमुक आहे. असं तू मला याच्यावरनं दाखवू शकतोस का?" तर त्याचं उत्तर त्यावेळेला तरी त्याचं होतं, की "नाही डॉक्टर आम्ही फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करून देतो. त्याच्यातनं तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजा." म्हणजे ती एका लेव्हलपर्यंत प्रक्रिया आलेली आहे, पण ते अजूनही पुढे जायला हवी. किंवा स्टँडर्डायझेशन आहे का? जसं वाताची गती, पित्ताची गती, कफाची गती ही ग्रंथात वेगळी सांगितलेली आहे. तर ती जी आहे, ती गती तुम्ही ह्याच्यामध्ये दाखवू शकता का? आणि त्याला तुम्ही काही स्टँडर्ड्स क्रिएट केली आहेत का? तर हा झाला रिसर्च मेथोडॉलॉजीचा पार्ट. पण त्या पद्धतीमध्ये काम होतंय आणि होईल पुढेही. सो दॅट इज वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट आय जस्ट वॉन्टेड टू शेअर विथ. आणि ते बरेच जणं त्याच्यावर काम चाललंय आत्ताही. राइट. पण स्टँडर्डायझेशन त्याचं अजून काही प्रमाणात होणं बाकी आहे. हं. मगाशी यू आस्क्ड की आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद हे एकत्र वापरता येतं का? तर येस, इट कॅन बी डन आणि आयुर्वेदामध्ये काही जे चांगल्या संकल्पना आहेत आणि आधुनिकच्या चांगल्या संकल्पना आहेत, यांना एकत्र करून देअर इज अ न्यू पद्धती म्हणूया किंवा अप्रोच म्हणूया दॅट इज टर्म्ड ॲज इंटिग्रेटिव्ह मेडिसिन. इन मॉडर्न मेडिसिन देअर इज अ ब्रांच नोन ॲज इंटिग्रेटिव्ह मेडिसिन. तर ज्या संस्थेमध्ये आता मी सध्या ऑनररी डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम करतोय, तर त्या संस्थेचे आमचे मेंटर आहेत. डॉक्टर अशोक वैद्य आणि डॉक्टर रमा वैद्य. तर हे दोघे मेंटर आहेत, की ज्यांनी इंटिग्रेटिव्ह मेडिसिनचा तेव्हापासून जेव्हा आयुर्वेदाचा कोणी नाव काढत नसत आधुनिक वैद्यकात, तेव्हापासून सर आणि मॅडम आणि तुम्हाला माहिती असेल, की डॉक्टर शरदिनी डहाणूकर किंवा थत्ते, डॉक्टर रेगे ह्या सगळ्या लोकांनी तेव्हापासून आयुर्वेदावर काम करायला सुरुवात केली आणि आय वॉज लकी टू मीट देम, वर्क विथ देम. आयुर्वेद रिसर्च सेंटर जे आपल्या मॉर्च्युरीच्या वरती आहे एईममध्ये. तर तिथे मी काही वर्ष होतो आणि म्हणजे ॲज अ कन्सल्टंट म्हणून होतो. पण तिथे दोन्ही शिकल्यानंतर तो एक परिणाम आहे, की जे चांगलं ते घ्या. कोणाला नावं ठेवण्यापेक्षा जे त्यातलं जे चांगलं ते घ्या. जे तुम्हाला केवळ सब्जेक्टिव्ह आहे, ते ऑब्जेक्टिव्ह कसं करता येईल याची दृष्टी मला वाटतं इंटिग्रेटिव्ह मेडिसिन आणि या मंडळींनी दिली आणि विच इज व्हेरी रिलिव्हंट आणि व्हेरी युजफुल. काही लोकं माझा जो एम-डीचा थिसिस होता त्याच्यामध्ये आय डिड ॲनिमल स्टडीज. हां. सो माझे त्यावेळेला काही गाईड आणि अन्य काही प्रोफेसर होते. म्हणाले, "अरे आशीष चूहे बिल्ली पे थोड़ी आयुर्वेद का काम होगा. आपको नहीं करना चाहिए." म्हटलं, "सर क्या बुरा है उसमें? अगर हम एनिमल स्टडीज़ करके वो ड्रग स्टँडर्डाइज या ड्रग का ॲक्टिव्हिटी जान सकते हैं, तर का नाही करू आपण ते?" आणि आमच्या इथे ती सोय नव्हती. मग आय डिड इट इन सम अदर इन्स्टिट्यूट. म्हणजे फार्मसी एक कॉलेज आहे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी नावही घ्यायला हरकत नाही. तिथे जाऊन 8 महिने शिकलो मी. ॲनिमल कसे पकडायचे, डोसिंग कसं करायचं आणि मग एक्सपेरिमेंट कसा लावायचा आणि आय डिड माय एक्सपेरिमेंट. आणि जेव्हा मी तो मांडला थिसिसचा वायवा झाला, तर माझे दुसरे गाईड होते बी-एच-यू ते म्हणाले, "म्हणे तुम्ही एवढं सगळं कशाला केलं? तुमची पी-एच-डी झाली असती." म्हटलं, "नाही सर मला अजूनही करायचं होतं." सो असं नाही आहे की लोकं करत नाहीत, लोकं करतायत. पण अजून बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की या पद्धतीत काम होतंय. पण गेल्या काही वर्षात मी पाहतोय की खूप मोठी सुधारणा आहे. बऱ्याच विद्यार्थी किंवा बरेच शिकवणारे जे आमचे अध्यापकगण आहेत आयुर्वेदातले,
हे दोन्हीही वाचतायत आणि दोन्ही शिकतायत. पेपर्स पब्लिश होत आहेत. माझे स्वतःचे 23 इंटरनॅशनल जर्नलमध्ये पेपर्स पब्लिश आहेत. पीअर रिव्ह्यूड जर्नल आणि आय एम शुअर ज्यांनी लिहिलेत पेपर त्यांना माहिती आहे. छोट्या मासिकामध्ये हजारो पेपर येतात, पण एक पेपर चांगल्या जर्नलमध्ये पब्लिश व्हायला इट टेक्स टाईम आणि क्वालिटी असायला लागते. तर जर आपण या पद्धतीत पुढे गेलो, तर मला वाटतं आयुर्वेदाला काही मरण नाही आणि आयुर्वेदाला काही प्रॉब्लेम नाही. आताची जी नवीन बॉडी ऑर्गनायझिंग बॉडी आहे, म्हणजे पूर्वी जसं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ॲलोपॅथीची होती, आमची CCIM होती, सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन. आता NCSIM, नॅशनल काउन्सिल ऑफ सिस्टम ऑफ इंडियन मेडिसिन, ISM, NCISM. जरा कठीण नाव केलं त्यामुळे पटकन लक्षात यायला त्रास होतो. CCIM जुनं डोक्यात आहे. पण त्या लोकांनी आता नवीन बऱ्याच गोष्टी आणलेल्या आहेत. सिलॅबसमध्ये त्यांनी बऱ्याचशा नवीन गोष्टी आणलेल्या आहेत. रिसर्च मेथोडॉलॉजीचा समावेश त्यांनी फायनल इयरपासून केला आहे, जो नव्हता आधी. नंतर बऱ्याच ॲप्लिकेशन बेस्ड गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं देअर इज गोइंग टू बी ग्रेट चेंजेस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.